तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे. आज मी बनवलेलं आहे दुधामधलं भरलं वांगं. साधं भरलं वांगं तर खूप तुम्ही खाल्लं असेल, पण कधी दूध घालून बनवलेलं भरलेलं वांगं खाल्लंय का? नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या या आपल्या रेसिपीला सुरू करूया. दुधामधलं भरलेलं वांगं खानदेशातील फेमस रेसिपी आहे. जसं साधं भरलं वांगं छान लागतं ना, तसं दूध वापरून बनवलेलं भरलेलं वांगंही खूप छान लागतं. इथं मी छान काटेरी वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेले आहेत आणि पाण्यातच ठेवलेले आहेत. म्हणजे हे वांगे जे आहेत ना, ते काळे पडत नाहीत. तर आता आपल्याला भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. ज्याच्यासाठी मूठ भरून कोथिंबीर, थोडंसं कट करून खोबरं घेतलेलं आहे. खोबरं मी भाजलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर भाजूनही घेऊ शकता. तसंच थोडीशी अद्रक आणि लसूण या सर्व जिन्नसात आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान यांना मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. तर इथं मी मिक्सरमध्ये याला फिरून घेते. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथे हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. आता हे कांदा खोबरं वगैरे म्हणजे लसूण कांदा वगैरे खोबरं आणि लसूण कोथिंबिरीची जी पेस्ट आहे ती एका ताटामध्ये काढून घ्यायची. आता आपल्याला वांग्यामध्ये भरण्यासाठी हे मिश्रण तयार करायचे, ज्याच्यामध्ये आता आपल्याला काही मसालेही वापरायचेत आणि सोबत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही घालायचा आहे. अर्धी वाटी इथं मी कूट घालून घेतला. सोबतच 1 चमचाभर काळा मसाला, घरगुती काळा मसाला आहे. सोबतच इथं मी 2 चमचे धना पावडर, चिमूटभर गरम मसाला, चिमूटभर मटण मसाला, सोबतच चिमूटभर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ. आता या सर्व जिन्नस छान हाताने मिक्स करून घेतल्या. सर्व मसाले पेस्टला लागायला हवेत, म्हणजे वांग्याला टेस्ट खूप भारी येते आणि सर्व मसाले वांग्यामध्ये भरले जातात. छान एकजीव हाताने हा मसाला करून घ्यायचा. मसाला एकजीव करून घेतला की लगेचच वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा. एक एक वांगं घ्यायचं आणि वांग्यामध्ये बसल तेवढा मसाला भरायचा. जितके छान टम्म असे भरलेले वांगे असतील तितके हे जे भरलेले वांग्याची भाजी आहे ना, खायला खूप भारी लागते आणि वांग्याला मधूनही खूप छान टेस्ट येते. तर बाकीचे सर्व वांगी मी इथं भरून घेत आहे. आता आमच्या घरात माझी मुलं आणि मीच राहते. तर मुलं काय वांगं खात नाहीत, म्हणजे वांग्याचे पीस खात नाहीत. गिरवीच खाते. त्याच्यासाठी मी फक्त इथं 5-6 वांगी घेतलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या घरात किती मेंबर राहतात त्याच्या हिशोबाने तुम्ही वांगी घेतली तरी चालतील. आता कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल छान कडक गरम होऊन द्यायचं. तेल छान गरम झालं की लगेचच इथं अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे छान तेलामध्ये फुलून द्यायचे आणि जिरे छान तेलात फुलले की याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत. तेलामध्ये मसाले टाकल्यानंतर भाजीची जी टेस्ट आहे ती आणखीन उठून येते आणि भाजीचा कलरही भारी येतो. काळा मसाला, हळद पावडर, गरम मसाला, मटण मसाला तुमच्या हिशोबाने तुम्ही मसाले ॲड करू शकता. कारण काळा मसाला घरगुती नसेल तर लाल चटणी वापरली तरी चालेल. तर इथं छान मसाल्यामध्ये वांगी घालून घेऊन 1-2 मिनिट परतून घ्यायचे आणि वांग्यामध्ये भरून उरलेला मसाला इथं घालून घ्यायचा. आता छान वांगी तेलामध्ये परतून झाली की लगेच इथं आता आपल्याला वांगं बनवायचं जे दुधात बनवायचं तर कच्चं दूध इथं घालून घ्यायचं आहे. तर इथं ना मी 1 ग्लास भरून दूध घालून घेतलं आहे. आता भाजी तुम्हाला किती करायची त्याच्या हिशोबाने इथं भाजीमध्ये दूध घालून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणता दुधात भाजी कशी लागन, पण असं वळकायलाही येत नाही की भाजीमध्ये दूध घातलं आहे.
खूप टेस्टी लागतं आणि मस्त असं भरलेल्या वांग्याला टेस्ट देखील येते. वरतून आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही. पूर्ण भाजी आपल्याला दुधामध्येच करून घ्यायची. आता वरतून परत थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे. आता भाजी एक वेळेस मिक्स करून घेतली आणि छान 5-6 मिनिट हिला मध्यम गॅसवर शिजून घेतली. 5-6 मिनिट छान शिजल्यानंतर एक वेळेस परत चमच्याने हलवून घेतली. आता गॅस पूर्ण कमी केला आणि कमी गॅसवर भाजी मी झाकून ठेवली. भाजी झाकून ठेवून भाजीला छान 5-7 मिनिट इथं वाफ देऊन घेतली. भाजीला 5-6 मिनिट वाफ दिल्यानंतर आपली जी भाजी आहे ती छान शिजलेली होती. तर परत परात काढून घेतली आणि ताट काढून घेऊन वांगी चेक करून घेतली. वांगं शिजलंय का नाही. तर इथं मस्त छान चमच्याने एक वेळेस भाजीला भाजीमध्ये चमचा घालून उलट-पुलट भाजी करून घेतली. म्हणजे छान वांगे खाली वरती करून घेतले. तर तुम्ही पाहू शकता मस्त मऊसूद असे आपले वांगे शिजलेले आहेत. आता ताट काढल्यानंतर मिनिटभरातच लगेच भाजीला छान तेल सुटायला सुरू होतं. आता गॅस पूर्ण कमी केलेला होता आणि पूर्ण कमी केलेल्या गॅसवर झाकण काढता छान भाजी मिनिटभर रशी उतरून दिली. एका मिनिटभरातच छान भाजीवर तेल सुटायला सुरुवात होते आणि मस्त आपली भाजी चटपटीत दिसायला देखणी आणि खायलाही तेवढीच टेस्टी तयार होते. या भाजीवर वरतून मी आता गॅस बंद केला आणि कोथिंबीर भुरभुरून दिली. मस्त ही भाजी गरम गरम खायला भारी लागते. थंडीमध्ये या भाजीचा तर काही विचारच करू नका. ह्या भाजीची सर थंडीमध्ये दुसरी कशालाच येणार नाही. असेच वांगे थंडीमध्ये खायला खूप भारी लागतात. पण ही भाजी तुम्ही तुमच्या घरी एक वेळेस नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्येही सांगा. आणि ही भाजी ना आवर्जून बाजरीच्या भाकरीसोबत खा. खूप भारी लागते. गरम गरम बाजरीची भाकरी, गरम गरम भरलेल्या वांग्याची भाजी म्हणजेच दुधामधल्या भरलेल्या वांग्याची भाजी. तुम्ही पाहू शकता कलर टेक्स्चर कायच भारी आलेलं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. याआधी तुम्ही या पद्धतीचं दुधामधलं वांगं तुमच्या घरी कधी बनवलं होतं का तेही सांगा. आणि बनवलं नसेल तर तुम्ही असं दुधामधलं वांगं आवर्जून तुमच्या घरी बनवा. एक नंबर खायला लागतं. अशाच नवीन नवीन मी गावाकडच्या रेसिपी घेऊन येणार आहे. आता व्हिडिओ नवीन असेल पण रेसिपी पारंपरिक असेल आणि जुनी असेल. ज्या रेसिपी आपल्या थोड्याशा विस्मरणात गेलेल्या असतील अशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्या तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतील. चला मग परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.